आणि राज्यामधील 29 महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत आज जाहीर झाली, ज्यामध्ये सोलापूर महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी सर्वसाधारण आरक्षण आहे। तिन्ही आमदारांच्या निकटवर्तीयांची नावे त्यामुळे चर्चेमध्ये आहे। राज्यामधील सोलापूर या महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी सर्वसाधारण गटातील उमेदवार असेल। आरक्षण सर्वसाधारण प्रवर्गासाठी झालेलं आहे, त्यामुळे शहरातील तीनही आमदारांच्या निकटवर्तीयांची नावे आहेत। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रवी ढोबळे। राज्यातील 29 महापालिकेच्या महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत आज जाहीर झालेली आहे। सोलापूर महानगरपालिकेच्याही महापौर पदासाठी जे आहे ते खुला प्रवर्ग आरक्षण जे आहे ते जाहीर झालेलं आहे। मी सध्या उभा आहे सोलापूर महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण या सभागृहामध्ये। या ठिकाणी जे आहे तो आता नूतन महापौर जो आहे तो आता विराजमान होणार आहे। आपण पाहू शकता या महापौर पदाच्या आसनाची जी आहे ती साफसफाई जे आहे ते सुशोभीकरण जे आहे ते करण्याचं कामाला आता जे आहे ते वेग आलेला आहे। आपण पाहू शकता सोलापूर महानगरपालिकेमध्ये भाजपने एक हाती सत्ता राखत 87 नगरसेवक जे आहेत ते निवडून आणलेले आहेत। त्यामुळे यंदा भाजपचाच महापौर होणार हे निश्चित झालेलं आहे। या महापालिकेमध्ये तिन्ही आमदार जे आहेत शहरातील आमदार देवेंद्र कोटे असतील, आमदार विजयकुमार देशमुख असतील, आमदार सुभाष देशमुख असतील, यांच्या निकटवर्ती यांची चर्चा जी आहे ती होतानाचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। सध्या सोलापूर मध्ये जे आहे ते राजकीय घडामोडीला वेग आलेला आहे। जे 5 तिन्ही आमदारांचे निकटवर्ती आहेत ते कुठेतरी आता त्यांची नावं चर्चेत आहे। आपण पाहू शकता यशवंतराव सभागृहामध्ये जे आहे ते सुशोभीकरणाचं काम जे आहे ते अंतिम वेग आलेला आहे। आपण पाहू शकता अतिशय जोरदार अशी तयारी महापौर पदाची होतानाचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। रवी ढोबळे, जय महाराष्ट्र न्यूज, सोलापूर।